आता ना कुठली चूक माफ, आता ना कुठला दुसरा चान्स. जो उघडेल प्रेक्षकांच्या मनाचं दार तोच असेल ट्रॉफीचा हकदार. एंटरटेनमेंटचा धमाका असणाऱ्या बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांचा कल्ला आणि एकमेकांवरील शाब्दिक हल्लाही पाहायला मिळत आहे. ग्रँड फिनालेला अवघे काही दिवस उरले असून फायनलिस्ट ठरलेल्या स्पर्धकांची धाकधूक वाढली आहे. एकंदरीत बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचा विजेता कोण ठरणार याबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. तत्पूर्वी बिग बॉस मराठीच्या आधीच्या पर्वांमध्ये कल्ला करणारे स्पर्धक बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाच्या फायनलिस्टला भेटण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे नेमकं कोण कोण आलंय आणि काय धमाल होणार आहे हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या नवीन प्रोमोनुसार बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वात पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे आणि उपविजेता पुष्कर जोग यांची एंट्री झालेली आहे. या प्रोमोला बिग बॉसच्या घरात होणार सीझन 1च्या धुरंधर स्पर्धकांची एंट्री. मेघा धाडे आणि पुष्कर जोग येणार, घरात मजा मस्ती धमाल रंगणार असं कॅप्शनही देण्यात आलंय. विशेष बाब म्हणजे घरातील स्पर्धक मेघा आणि पुष्कर सोबत तास खेळत धमालही करणार आहेत. पहा नेमकं काय घडतंय. घरात येणार आहे सीझन 1 मधील धुरंधर. मेघा आणि पुष्कर आपल्या बरोबर मजेशीर टास्क खेळणार आहेत. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी विविध कमेंट्स करत लिहिलंय की पुष्कर दादा आणि मेघाताई दोघे सोबत असल्यानंतर धमाल तर होणारच. फ्रेंडशिप गोल्स, लव यू गाईज. सीझन 1 विनर मेघा, सीझन 6 विनर तन्वी. काही करा, सपोर्ट फक्त डोईलाच. टॉप 2 अनुश्री आणि विशाल हे दोघे फायनलला आले. तन्वीचा माज उतरलाच पाहिजे. अनुश्री ओनली, यस तन्वी द बेस्ट विनर. 2 times कॅप्टन, नॉट नॉमिनेटेड फॉर 50 days. नॉमिनेटेड ओनली ट्वाइस इन 14 to 15 weeks. Ticket to finale winner, task queen, wholesome journey. She is BB queen indeed. तन्वी कोलते is the deserving winner. दरम्यान मेघा धाडे आणि पुष्कर जोग यांनी घरातील सदस्यांसोबत नेमकी काय चर्चा केली पहा. What was the toughest thing here? एकमेकांना झेलणं. इथे भांडले आणि थोड्या वेळ 5 मिनिटांनी गेले आणि तिकडे तो पण बसलाय, ती पण बसली आणि मी पण बसले, तोंड बघायचे. पण तन्वी हाच आहे ना या घरातला बिगेस्ट लेसन आहे की जेव्हा तुमचा एखाद्याची मनमुटाव होतो ना, पण जर आपल्याला संधी मिळाली आणि ती व्यक्ती जर आपल्या आसपासच असली ना तर तो मनमुटाव जातो निघून. सो ती पॉझिटिव्हिटी या घरात मिळते खूप आणि शिकवते तुम्हाला. तर बिग बॉस मराठीच्या घरात येणार सीझन 2चे विजेते शिव ठाकरे असं कॅप्शन देत दुसरा प्रोमो शेअर करण्यात आलाय. तुमचा आपला मराठी माणूस शिव ठाकरे आणि आपला सीझन सुपर डुपर हिट आहे असं म्हणत शिव ठाकरेने स्पर्धकांसोबत टास्क खेळत कल्ला केलाय. शिव ठाकरेला पाहून घरातील सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसला असून घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. पहा शिव ठाकरेच्या एंट्री नंतर नेमकं काय झालंय. बिग बॉस राम राम, लव यू. राम राम. बिग बॉस दरवर्षी तुमचा आशीर्वाद माझ्यावर असतो. दरवर्षी नवीन नवीन गोष्टी माझ्या लाईफमध्ये होतात. ते फक्त आणि फक्त तुमच्या. लोक म्हणतात कधी कधी प्रोड्युसर डिरेक्टरचा हात असायला पाहिजे. माझ्यावर बिग बॉस मराठीचा बिग बॉसचा हात आहे. शिव, माझी अनेक मुलं आहेत पण शिव ठाकरे माझा लाडका मुलगा आहे. खूप धन्यवाद, लव यू. स्वागत करूया सीझन 2 चे विजेते शिव ठाकरे यांचे. तुमचा आपला मराठी माणूस आईच्या गप्पात सुपर डुपर हिट आहे सीझन आपला. एक फेकायचं तुला हाती. वाव, अरे विनर है आज रात्री 8 वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टार वर. तर विशाल कोटियन व शिव ठाकरे एकमेकांबाबत काय बोलले आहेत पहा. मी इथे जे आहे बिग बॉस मराठीच्या घरात ते फक्त एका माणसामुळे आहे, तो आहे शिव ठाकरे. याची ना एक गोष्ट सांगतो. तर याचं ना एक स्वप्न होतं त्याचं जे हिंदीमध्ये अर्धवट राहिलं होतं. कोविडमुळे एक्झिट झाली होती. तो ते स्वप्न पूर्ण करायचं, ती जर्नी पूर्ण करायची. तुझी दिसली ती जर्नीमध्ये आग हो गया रे. जेव्हापर्यंत तुम्ही ते लाईट बंद नाही करत आणि स्टेजवर उभं झाल्यानंतर तेव्हा म्हणा हो गया. हा दरम्यान बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण, उपविजेता अभिजित सावंत आणि 3रा क्रमांक पटकावणारी निक्की तांबोळी सुद्धा बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वातील स्पर्धकांना भेटायला आल्याचं सोशल मीडियावरील व्हिडिओज आणि फोटोजवरून स्पष्ट झालंय. बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचे सर्व एपिसोड्स कलर्स मराठी वाहिनीवर
आणि जिओ हॉटस्टारवर दररोज रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहेत. तसेच कोणताही एपिसोड जिओ हॉटस्टारवर कधीही पाहता येईल. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचा विजेता कोण होईल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.